महाराष्ट्रातल्या राजकारणातलं सगळ्यातलं चर्चेचं नाव म्हणजे आपले अजितदादा पवार. आज पहाटे मुंबईवरून बारामतीला येत असताना त्यांच्या विमानाचा अपघात झाला. ज्या अपघातात दादांचा दुर्दैव अंत झाला. जेव्हापासून ही बातमी मला समजली ना तेव्हापासून आपल्या घरातलीच कोणीतरी व्यक्ती गेली ना असं वाटायला लागलं. कारण दादा हे शब्द आपण अक्षरशः कोणासाठी पण वापरत नाही. त्यासाठी माणूस आपल्या हक्काचा आणि जवळचा असावा लागतो. दादा तुम्ही आमच्या हक्काचे तर होतेच, शिवाय आमच्या पुण्याचे म्हणजे आमच्या घरचेच होते. अक्षरशः महाराष्ट्राच्या राजकारणात तुम्ही आहे ना या महाराष्ट्राच्या विकासासाठी दादागिरी केली. आपल्या आपुलकीच्या दादागिरीनं आज या महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास करण्याचा कोणाचा हातभार असेल ना त्यामध्ये तुमचा खारीचा नाही तर अक्षरशः मी म्हणतो सिंहाचा वाटा असेल. आज तुमच्या जाण्यानं फक्त तुमच्या पक्षातीलच नाही तर अक्षरशः विरोधकांच्या डोळ्यात सुद्धा जर पाणी येत असेल ना तर समजून जायचं की तुम्ही यांच्या मनात आपल्याबद्दल काय कमवलं आणि किती आदर कमवला हे समजायचा विषय. तुमच्या जाण्यानं दादा या महाराष्ट्रातली खूप मोठी पोकळी झाली. कधी कधी तुमच्या विरोधक असतील, तुमच्या जवळचे असतील, सर्वांच्या मनात तुम्ही दादा म्हणून होते. आज तुम्ही असू नाही तर नसू या महाराष्ट्र राजकारणात दादा म्हणून फक्त तुम्हीच होते आणि यानंतर सुद्धा दादा म्हणून फक्त आणि फक्त तुम्हीच राहणार.